तर आता नवीन कॉक्रोच जनता पार्टी मार्केटमध्ये आली. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजितजी डिपके जेव्हा दिल्ली एअरपोर्ट वरती आले तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा एक फोटो घेऊन आलेले. बघितलं आपण सर्वांनी. बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी असं पुस्तक घेऊन आलेले. बरोबर. किती लोकांना बरं वाटलंय बघून. आता मला एक गोष्ट सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी माय ऑटोबायोग्राफी ही लिहिली होती का? बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही कधी त्यांचं. बाबासाहेबांचं एक पुस्तक होतं जे थोडं आत्मचरित्र टाईपचं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा अनुभव लिहिला होता, वेटिंग फॉर अ व्हिसा नावाचं. बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही. तरी हे भाऊ बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी न्यूयॉर्क वरनं घेऊन आले, अमेरिकेवरनं. आता दुसरा मुद्दा समजून, आपण हे पुस्तक वाचलं असतं तर आपल्याला उत्तर महाराष्ट्राचाच एक महत्वाचा संदर्भ मिळाला असता की 5व्या चॅप्टर मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिला अपघात जो 40गाव मध्ये झाला होता त्याच्याबद्दल लिहिलं होतं. तर आपल्या सर्वांना ह्याची माहिती असणं महत्वाचं आहे. नाहीतर आपल्याला कोणीही निळा झेंडा दाखवेल, आपण त्याच्या घरी गेलो की निळा ध्वज काढेल आणि त्याच बांबूने आपल्याला चोपेल आणि आपल्याला ह्याच्यापासून सावध राहायचं. आता जर तुम्ही अभिजित डिपकेंनी जे पुस्तक पकडलेलं ते बघितलं तर ते बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोग्राफी नावाचं पुस्तक आहे. आता हे पुस्तक आहे कोणाचं? तर डायमंड पब्लिकेशनचं. घरी गेल्यानंतर गुगलवरती डायमंड पब्लिकेशन टाकून बघा आणि तुम्हाला हे दिसेल की डायमंड पब्लिकेशन हे RSS चालवतं आणि RSSचं पुस्तक आहे. बऱ्याचशा महामानवांवरती चुकीचा इतिहास सांगणं, RSSच्या समरसतावादी भूमिकेतनं बाबासाहेब सांगून जाणारं हे पुस्तक आहे. आणि म्हणून अभिजित डिपके जेव्हा RSSचं बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन येतात तेव्हा ती मला एक मोठी घंट्याची धोका वाटते. आणि इकडच्या जेनझींना त्यांच्या भाषेत सांगायचं तर एवढंच सांगेल कि वो पकड़ा है ब्लू फ्लैग लेकिन हमको दिख रहा है रेड फ्लैग, करने का क्या? आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की कॉक्रोच जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीचा कुठेही विरोध नाही. आम्ही हा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वंचित बहुजन आघाडी एकच भूमिका घेऊन आली आहे की भारताची सत्ता ही काही कुटुंबांची आहे. जशी आपल्या नंदुरबारची सत्ता गावितकडे आणि पाडव्यांकडे राहिली तशी भारत देशाची सत्ता पण काही कुटुंबांकडे उच्चवर्णीय राहिली. आणि जर इकडचा तरुण त्या व्यवस्थेला चॅलेंज करत असेल आणि त्या व्यवस्थेला एक पर्याय उभा करत असेल तर कॉक्रोच जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देण्यास काहीही हरकत नाही. पण तुम्ही बदल घडवताय तो कुठल्या दिशेने बदल घडवताय, तुम्ही कोणत्या विचारधारेचे आहात आणि तुम्ही कोणत्या दिशेने जाणार आहात, हा आमचा अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि आम्ही तो प्रश्न विचारणारच. आणि आपल्याच आंबेडकरवादी समाजाने माजी सरन्यायाधीश भूषण गवईंबद्दल एक महत्वाची भूमिका घेतलेली आणि तीच आपल्याला सुद्धा अभिजित डिपकेंबद्दल घ्यायला लागणार आहे. ती अशी होती की माणूस जातीने कोणत्याही जातीचा असो फरक पडत नाही, विचारांनी आंबेडकरवादी पाहिजे. आणि हीच भूमिका आता आपल्याला ह्या परिस्थितीत घ्यायला लागणार आहे. जेव्हा कॉक्रोच जनता पार्टी आली तेव्हा मी त्यांना एक ट्विट केलं होतं आणि मला माहिती होतं की महाराष्ट्रातले इतर नेते तर माझ्या ट्विटला उत्तर देत नाहीत कारण त्यांच्याकडे उत्तर नसतं. राष्ट्रवादीचे झाले, भाजपचे झाले, काँग्रेसचे झाले, हे नवीन पर्याय बनवून आलेले अभिजित दादा तरी आमच्या ट्विटला रिप्लाय देतील, पण ह्यांनी काही ट्विटचा रिप्लाय दिला नाही. आणि त्या ट्विटचा सारांश असा होता की आम्हाला तुम्हाला पाठिंबा द्यायला आवडेल पण तुम्ही कोणत्या डिरेक्शननी चाललात आणि तुम्ही कोणत्या दिशेने चाललात ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण द्या आणि तुमची विचारधारा काय हे स्पष्टीकरण सांगा. कारण नरेंद्र मोदी पण बाबासाहेबांचे फोटो पकडून उभे राहतात. नरेंद्र मोदी पण 14 एप्रिलला आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती जाऊन पुष्प वाहतात. पण नरेंद्र मोदींना आंबेडकरवादी म्हणणार का तुम्ही? नाही. आणि हा चष्मा आपल्याला सर्वांसमोर लावायचा आहे आणि सर्वांना नीट पडताळून बघायला लागणार आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही अभिजित डिपकेंना ट्विट केलं तेव्हा त्यांना 6 गोष्टींवरनं त्यांची भूमिका विचारली की हा 6 प्रश्न वंचित बहुजन आघाडीसाठी नॉन निगोशिएबल आहेत. या 6 प्रश्नांवरती आम्ही मागे हटत नाही, या 6 प्रश्नांवरती आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. तुमची ह्याबाबत भूमिका काय? आणि ते 6 प्रश्न होते की कॉक्रोच जनता पार्टीची रिझर्वेशन्स आरक्षणाबाबत भूमिका काय, कॉक्रोच जनता पार्टीची आदिवासींना जे स्थलांतरित केलं जातंय त्याच्याबद्दल भूमिका काय, कॉक्रोच जनता पार्टीची सफाई कर्मचाऱ्यांबद्दलची भूमिका काय, कॉक्रोच जनता पार्टीची दलित, आदिवासी, बहुजन
आणि तसेच LGBTQ समूहातनं अजून नेतृत्व पुढे यायला पाहिजे, ह्याच्याबद्दल भूमिका काय? कॉकरोच जनता पार्टीची, वंचित बहुजन आघाडी, BSP, VCK, आझाद समाज पार्टी अशा तमाम आंबेडकरवादी पार्ट्यांना जेव्हा बी टीम किंवा वोट कटवा म्हटलं जातं, ह्याच्याबद्दल कॉकरोच जनता पार्टीची भूमिका काय? आणि त्याचबरोबर भाजप आणि काँग्रेसनी जे UAPA, कोटा, ताडा सारखे काळे कायदे वापरलेत इकडच्या दलितांना, मुसलमानांना आणि आदिवासींना जेलमध्ये टाकण्यासाठी, त्याच्याबद्दल कॉकरोच जनता पार्टीची भूमिका काय? ह्या 6 प्रश्न आम्ही कॉकरोच जनता पार्टीला विचारले होते. मला ट्विट करून 2 आठवडे झालेत, अजूनही कॉकरोच जनता पार्टीकडनं कोणाचाही निरोप नाही. पण आपण एक मुद्दा समजून घ्या की कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा द्यायचा झाला तरी जो पक्ष रिझर्वेशन बद्दल, दलित आदिवासींच्या हक्कांबद्दल, LGBTQ व्हॉइसेस बद्दल, सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांबद्दल भूमिका घेत नाही, त्या पक्षाबरोबर वंचित बहुजन आघाडी किंवा कोणताही आंबेडकरवादी जाऊ शकत नाही, हे मी आपल्या सर्वांसमोर स्पष्ट करतो. आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये अजून काय होतं हे आपण बघून घ्या. कालच त्यांचं पुण्यामध्ये एक आंदोलन झालं, पुणे विद्यापीठामध्ये. तिथे 2 व्यक्ती आले होते. एक होते विश्वंभर चौधरी आणि दुसऱ्यांचं नाव होतं असीम सरोदे. आपल्याला यांचा परिचय नसेल तर 2024च्या निवडणुकीच्या वेळेस यांनी निखिल वागळेंबरोबर निर्भय बनो हे अभियान चालू केलं होतं आणि ठिकठिकाणी सभा घेऊन वंचित बहुजन आघाडी, बी टीम, वंचित बहुजन आघाडीला मतदान नका करू असा काँग्रेसकडनं पाकिट घेऊन अपप्रचार करायचं काम हे वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरींनी केलं होतं. आता मला ह्या असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरींना 2-3 छोटेसे प्रश्न विचारायचे की पहिला प्रश्न असा की जर तुम्हाला आज कॉकरोच जनता पार्टी हा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चांगला पर्याय वाटत असेल तर मग तुम्ही मागच्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडीचा प्रचार कशासाठी केला? जर तुम्ही महाविकास आघाडीचे घटक आहात, जर तुम्ही महाविकास आघाडीचे प्रचारक आहात तर दुसऱ्या पक्षाच्या स्टेजवरती जाऊन त्यांना कशाला समर्थन देता? जर तुम्हाला खरंच वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये एक तिसऱ्या पर्यायाची गरज होती तेव्हा मग तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपाने उभा राहत होता, तेव्हा ठिकठिकाणी तुम्ही जाऊन बी टीम म्हटलात. आता पुढे जाऊन कॉकरोच जनता पार्टीला बी टीम म्हणणार नाही, याची काय जबाबदारी तू आणि यांची काय गॅरंटी आम्हाला? आणि चौथा आणि महत्वाचा प्रश्न की जग जाहीर आहे की यांनी काँग्रेसकडनं पाकिटं खाऊन महाविकास आघाडीचा प्रचार केलाय, पण जर उद्या काँग्रेस जनता पार्टी आणि काँग्रेस हे एकमेकांच्या समोर मैदानात आले तर तुम्ही नक्की पाठिंबा देणार कोणाला? हे काही धोक्याच्या घंटा आपल्या सर्वांना ओळखून घ्यायला लागणार आहेत आणि ह्या धोक्याच्या घंटा आत्ताच आपल्याला वाजताना दिसतात. कारण ज्या कोणी 2014 मध्ये अण्णा आंदोलन हा अभ्यास केला असेल त्या सगळ्यांना दिसेल की 2014चं जे अण्णा हजारेंचं आंदोलन होतं तच आपल्याला कॉकरोच जनता पार्टीमध्ये आज आपल्याला उभं राहताना दिसतंय. आज जर आपण कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स बघितले, कमेंट करणारी लोक बघितली किंवा आंदोलनामध्ये उपस्थित होणारी लोक बघितली तर ही खूप मोठ्या प्रमाणावरती उच्चवर्णीय शहरी भागातनं लोक येतात. ही ती लोक आहेत ज्यांनी इतके वर्ष इकडच्या सिस्टमला वंचितांना फेल करताना बघितलं, इकडच्या सिस्टमला वंचितांना त्रास देताना बघितलं, पण ते स्वतः मुख घेऊन गप्प राहिले. पण आज तेव्हा ही सिस्टम त्यांना फेल करते, जेव्हा ही सिस्टम त्यांच्या विरोधात जाते तेव्हा त्यांना धक्का लागतो आणि अचानक आंदोलनाच्या स्वरूपामध्ये येताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा द्यायच्या आधी किंवा विरोध करायच्या आधी आपल्याला त्यांची विचारधारा काय आणि त्यांची भूमिका काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण जो आंबेडकरी विचारांच्या बरोबर जात नाही, वंचित बहुजन आघाडी त्याच्या बरोबर जात नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, काल जेव्हा कॉकरोच जनता पार्टीचं परवा पुण्यामध्ये शांततेने आंदोलन झालं, ज्या विषयावरती आंदोलन झालं त्याच विषयावरती काल सम्यक विद्यार्थी आंदोलनामध्ये मुंबईमध्ये आंदोलन केलं. पुण्याच्या आंदोलनामध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चहा पाजण्यात आला आणि कॉकरोच जनता पार्टीच्या लोकांनी गुलाब देण्यात आलं पोलिसांना. आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन केलं तेव्हा काय झालं? पोलिसांनी लाठी चार्ज केला, विद्यार्थ्यांना जबरदस्ती उठवलं, व्हॅनमध्ये टाकलं, महिलांची हातापाई केली, विद्यार्थ्यांना हाणामारी केली, लाठीचार्ज केला. वंचित बहुजन आघाडीच्या सम्यकचा एक महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे प्रशांतदादा बोराणे, त्यांचा हात तोडेपर्यंत त्यांना मारहाण केली. आणि ही वागणूक तुम्ही बघा, एका आंदोलनामध्ये ठेवा, त्यांचे नंबर आपल्याकडे लिहून घ्या
किंवा जेव्हा आपल्यावरती कोणताही अन्याय अत्याचार होतो, जेव्हा आपल्यावर कोणतीही अडी अडचण येते, तेव्हा एकाच पक्षाचे लोक आपल्यासाठी धावून येतात, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे. आणि ही आपली जबाबदारी आहे की त्यांचा नंबर आणि त्यांचा संपर्क आपल्याकडे असला पाहिजे की कोणतीही अडचण आली तर वंचितवाल्यांना फोन करायचा, बीजेपी वाले लगेच घरी जातात. आणि दुसऱ्या बाजूला सर्व कार्यकर्त्यांची माझी ही विनंती आहे की ही जिल्हा परिषदची निवडणूक आपल्या हातातली निवडणूक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही आपल्याला गमवायची नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, स्थानिक प्रश्नांवरती लढणारी जाणारी निवडणूक आहे. तर आपल्या आपल्या गटामधले प्रश्न काय आहेत, आपण लोकांपर्यंत कसे पोहोचू शकतो, आपण लोकांचे प्रश्न कसे सोडवू शकतो आणि आपण आपल्या गणामध्ये आणि आपल्या गटामध्ये कसा विकास करू शकतो, या पद्धतीने आपण पूर्ण तयारी करा. प्रत्येक गावामध्ये एक शाखा झाल्यानंतर त्या गावामध्ये 10 कार्यकर्त्यांची कमिटी या माध्यमाने आपण सगळ्यांनी बांधणी करायला लागू. आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा की ही जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. तर आपण सर्वांनी, मीच माझ्या वॉर्डाचा, मीच माझ्या गणाचा आणि मीच माझ्या गटाचा बाळासाहेब आंबेडकर आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकणार या भूमिकेत या आणि आपण सर्व एकत्र येऊन लढू, जिंकू. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.